जर वाचवायचं असेल तर केमिकल वॉटर बॉडीजमध्ये जाणार नाही, तर वॉटर बॉडीज वाचणार आहे, ग्राउंड वॉटर वाचणार आहे, नद्या वाचणार आहे, तलाव वाचणार आहे. परिचय सांगा ना. गुड मॉर्निंग प्राजक्ताई. मला खूप कळलं आहे की तुम्ही ॲक्टिव्हिस्ट आहात, तुम्ही खूप सक्रिय आहात वेगळ्या टेक्निक वाचवण्यात. म्हणजे मी 2-3 मिनटंच बोलली आहे दीपक सरांशी, पण मला असं त्यांनी म्हणजे येऊन सांगितलं आवर्जून की नाही, यांचा थोडासा तरी फीडबॅक कव्हर करा आणि यांचं जे काम आहे ते कव्हर झालं पाहिजे. तर तुम्ही थोडंसं तुमच्या कामाबद्दल बोलाल का? आम्ही बेताळ टेकडीवरती काम करतो आणि मुख्य म्हणजे अलीकडे असं झालं आहे की शहरीकरण ज्या पद्धतीचं होतं त्याच्यामुळे शहरातलं असलेलं सुद्धा पर्यावरण जे आहे ते पूर्णपणे उद्ध्वस्त होताना दिसतं. म्हणजे आपल्या नद्या किंवा टेकड्या हे सगळं एकत्र त्याचा ऱ्हास होताना दिसतो. आणि ह्याच्यामध्ये एक मानसिकता आहे आणि ती मानसिकता बदलायची असेल तर ते इंडिव्हिज्युअल लेवलवरतीच होतं. म्हणून तुम्ही हा जो प्रयत्न करताय हे फार महत्त्वाचा प्रयत्न आहे, कारण हा लोकांना एक वेगळा विचार देतो की तुम्ही तुमच्या घरापासून सुरुवात कशी करू शकता. आणि म्हणून तुम्ही इकडे स्टॉलमध्ये फक्त धान्य आणि खाद्यपदार्थ नाही आहे, पण जसं डिटर्जंट आहे किंवा इतर जे आपल्याला घराला लागणाऱ्या भांडी घासायचं हे म्हणा, सोप म्हणा का काही, तर तुम्ही तो विचार मांडताय की आपण घरापासून सुरुवात केली पाहिजे पर्यावरणासाठी. आणि हा फार महत्त्वाचा विचार आहे, कारण तुम्ही पर्यावरणावरती विचार करत नसाल की आपला त्याच्याशी काहीतरी संबंध आहे, तर मग तुम्हाला हे मोठे मोठे विषय जे आहे की शहराचं टेकड्या कशा वाचवायच्या, नदी सुधार कसं करायचं, ह्याकडे तुम्ही विचार करूच शकणार नाही जर तो तुमच्या इंडिव्हिज्युअल लेवलवरती आला नसेल. तर अलीकडे हा जो संबंध आपला तुटलेला आहे की आपण जे काही करतो आपल्या आयुष्यामध्ये त्याच्याकडे कुठेतरी निसर्गाचा काही भाग नसतो. आपण बाहेर पर्यावरणात असं मुद्दाममध्ये हॉलिडे म्हणून जातो, पण त्याचा आपला असा काही संबंध नसतो. 2 दिवस सुट्टी एन्जॉय करतो आणि अजून कचरा करून येतो. हो, तर म्हणून ती सुरुवात अशा कुठल्या एक्झिबिशन आलं की आपल्याला दिसतं की बरं माझ्या घरी मी वॉशिंग मशीनमध्ये सुद्धा हे डिटर्जंट वापरते, त्याच्याऐवजी असं काहीतरी ऑर्गॅनिक जेणेकरून नद्यांवरती सगळे ताण कमी होईल असं का नको. सो इथे आल्यानंतर खूप गोष्टी सुचतात आणि ते फार महत्त्वाचं आहे. तर मला वाटतं हा सगळा विचार हा एकच विचार आहे, बरोबर, आणि तो प्रत्येकजण वेगवेगळ्या तऱ्हेने त्याकडे. मगाशीच म्हटलं की ध्येय सगळ्यांचं एक आहे. त्यांनी जो काही कार्य करायचा वाटा निवडला आहे तो रस्ते वेगवेगळे आहेत. हो, आणि अलीकडे आपल्याला दिसतं की लोक याकडे वळत आहेत, म्हणजे लोकांना इंटरेस्ट आहे. जसं आता इकडे एक तुमचा स्टॉल आहे जिथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे मिलेट्स मिळतात. आपल्याला माहीतसुद्धा नव्हतं की एवढ्या प्रकारचे मिलेट्स आहेत, मग ते कसे शिजवायचे, कसं करायचे. हा सगळा विचार हा शेवटी जाऊन त्याची शेती वाचवणे किंवा ती शेती पुन्हा करणे किंवा त्याला जास्त उत्पन्न मिळवून देणे हा पण एक प्रकार आहे. कारण आपल्याकडे डाएट कॉन्शियस काइंड ऑफ फिटनेस कॉन्शियस लोक आहेत जे आता पूर्वीचे मिलेट्स आता वापरायला लागले. तुमचा जो प्रवास आहे काय टेक्निक वाचवणे त्याबद्दल काही केलं? तर आपल्याकडे आता असं दिसतंय की जसं शहर वाढते तसं वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला आपल्या घरी मुलं असतील किंवा सिनियर सिटीजन असतील किंवा व्यायामासाठी किंवा अशा जागाच उरल्या नाही की जिथे आपण जाऊन एक नुसतं विरंगुळा एक भाग आहे, पण आपल्याला शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी ज्या जागा लागतात. तर बेताळ टेकडी ही खरं म्हणजे खूप मोठा परिसर आहे. म्हणजे न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कपेक्षा सुद्धा दुप्पट आणि त्याहून जास्त असा तो परिसर आहे. आणि ते सगळ्या पुणेकरांनी एकत्र येऊन बनवलेले जंगल आहे, ज्याचं मॅनमेड फॉरेस्ट आहे. तर त्याचा कुठल्याही पद्धतीनं ऱ्हास होऊ नये, कारण या टेकड्या आणि नद्या सगळ्यात एकच सिस्टम आहे. म्हणजे तुम्ही जसं वॉटरशिप सिस्टम म्हणतो तसं नद्या आणि टेकड्या ह्या जोडलेल्या आहेत. तर जसं नद्या सुधारायच्या असतील तर टेकड्याही आपल्या वाचवाव्या लागतील, कारण अलीकडे सगळ्यात मोठा प्रश्न शहरांना असा आहे की पाणी कुठून मिळेल. जसं आपण बँगलोरचं बघतो, तर पुण्याची वाटचाल सुद्धा बँगलोरच्याच दिशेने झालेली. तर आपण पाण्याशिवाय नाही जगू शकत. आपण एखाद्या वेळेस फ्लायओव्हरशिवाय जगू शकू, रस्ता नसेल तर रस्ते आपण मार्ग काढू शकू, पण पाणीच नसेल शहराला तर तुम्ही कसं ते आणू शकतो.
तर म्हणून ह्याचं सोंग करता येतं. तर आपल्याला जे आत्ता वाचवता येतं आहे या शहरीकरण करण्यामध्ये विकास किंवा वारसा असं न करता वारसा जपणारा विकास करावा असा आम्ही विचार तिथे मांडतो. आणि खूप लोक याला जोडलेली आहेत. पुणेकरांचा खूप याला पाठिंबा आहे की आम्हाला ही टेकडी काहीही केल्या वाचवायची. एक जो मोटिव्ह असतो काही कार्यकर्त्यांना किंवा जसं तुम्ही जोडतायत लोकांना हा इन्फॉर्मेशन जसं आपण म्हणतो की कचरा पोल्युशन जे काय खूप इन्फ्लेट होतात त्या रिस्पेक्टमध्ये अवेअरनेस किती इन्फ्लेट होत आहे कारण हा इन्फ्लेट होणं आजची गरज आहे. कचरा पोल्युशन ऑलरेडी इन्फ्लेटेड आहे. जे काय आपण म्हणतोय की पाण्याच्या समस्या ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला हा रेशिओ ऑफ इन्फॉर्मेशन टुवर्ड्स नॉलेज अवेअरनेस किंवा कॉन्ट्रीब्युशन ऑफ अ सम पर्सन कुठपर्यंत जाणवतो? मला असं वाटतं की अलीकडे ना शाळांमध्ये सुद्धा आता शिकवलं जातं. तर लहान लहान मुलंसुद्धा तुम्हाला सांगतील इथे कचरा करू नका किंवा हे स्वच्छ ठेवलं पाहिजे किंवा झाडं वाचवली पाहिजे, झाडं लावली पाहिजे. असं लहान लहान मुलांमध्ये सुद्धा आता हे आलेलं आहे. मोठ्यांना कळायला थोडासा वेळ लागतो आहे. तर आत्ता आपल्याला गरजेचं काय आहे तर कनेक्टिंग द डॉट्स हे फार गरजेचं आहे. म्हणजे असं की मला कचरा नाही करायचा आहे पण मी मग माझ्या कचऱ्याचा कसं विल्हेवाट लावू शकते, मी काय करू शकते, स्वतःकडे काय ठेवू शकते किंवा मी कचरा हा कसा तयार होतो आहे माझ्या जगण्यात. हे कनेक्टिंग द डॉट्स आहेत. म्हणजे लोकांना आता जोडायची गरज आहे की तुम्ही हे केल्यामुळे नदी खराब होते, नदी खराब झाली तर टेकड्यांवर कसा परिणाम होतो, टेकड्यांवर परिणाम झाला तर नदीवर कसा परिणाम होतो,